आपण पाहत आहात देववाणी. पाहूया आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील व्याहाड सोनापूर मार्गावर पुन्हा एकदा रानटी हत्तींनी कहर केला असून रानटी हत्तींच्या या हल्ल्यात एका निर्दोष नागरिकाचा मृत्यू झाला आहे. व्याहाड येथील अतुल गोहने वय 40 वर्ष हे दुचाकीने सोनापूरच्या दिशेने जात असताना अचानक त्यांच्या समोर रानटी हत्ती आला. धोक्याची चाहूल लागताच त्यांनी प्रसंगावधान राखत दुचाकी रस्त्यावरच सोडली आणि जीव वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र संतप्त हत्तीने त्यांचा पाठलाग केला आणि भीषण हल्ला चढवला. या हल्ल्यात अतुल गोहने यांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मागील 2 ते 3 महिन्यांपासून चंद्रपूर जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या हत्तींच्या कळपातील काही हत्ती आता गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय. या घटनेनंतर वन विभागाच्या उपाययोजनांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाचे योगदान देणारा, नैसर्गिक संसाधनं आणि खनिज संपत्तीमुळे राज्याचा आर्थिक कणा असलेला विदर्भ नेहमीच अनेक सुविधांपासून उपेक्षित राहिला आहे. त्यातच आता काही महिन्यांपासून विदर्भातून नक्षलवाद संपुष्टात आल्याची चर्चा सुरू झाली आणि त्या पाठोपाठ येथील नक्षलग्रस्त भत्त्यांवर देखील गदा आली. याच मुद्द्याला घेऊन माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार विधानसभेत कडाडले आणि नक्षलवाद कमी झाला म्हणून नक्षलग्रस्त भत्ता बंद करणे चुकीचे असल्याची ठाम भूमिका त्यांनी सभागृहात मांडली. कॅन्सर बरा झाला तरी पुनरावृत्ती टाळण्यासाठी औषधे सुरू ठेवावी लागतात, त्याचप्रमाणे नक्षलग्रस्त भत्ता बंद करणे योग्य नाही असं त्यांनी ठासून सांगितलंय. ते म्हणाले, दुर्गम भागात अधिकारी जाण्यास टाळाटाळ करत असल्याने नक्षलग्रस्त भत्ता तातडीने पुन्हा सुरू करावा आणि त्यात अडथळे आणणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी. पाहूया माजी अर्थमंत्री तथा बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार सभागृहात नेमके काय म्हणाले. तुमच्याकडे हा नक्षलवादाचा कॅन्सर होता की नाही? कुठे डॉक्टर तुमचा मित्र असेल तर विचारा. कॅन्सर जरी पूर्ण बरा झाला ना तरी 4 ते 5 वर्ष काही औषधी सुरू ठेवाव्या लागतात की तो कॅन्सर पुन्हा येऊ नये. हे तत्व आहे. आता तुम्ही नक्षलवादाचा कॅन्सर दूर झाला, तुम्ही ताबडतोब नक्षल भत्ताही बंद केला आणि पुन्हा कॅन्सर उफाळला तर कोण जबाबदार आहे? म्हणजे आम्ही काय जीव देण्यासाठी विदर्भात राहतो का? आम्ही त्याच्यासाठी वीज देतो का? सिमेंट आमचं घर इकडे बांधलं जात आहे अध्यक्ष महाराज आणि म्हणून नक्षलग्रस्त भत्ता हा ताबडतोब सुरू करा. आता काय झालं? पहिले नक्षलग्रस्त भत्ता होता म्हणून लोक यायचे, आता कोणीही अधिकारी येत नाही. शेवटी तुम्ही एखाद्या अध्यक्ष महाराज लोकांना जर चांगलं काहीतरी चांगलं द्याल तर ते येतील ना, त्याशिवाय येणार आहे का? दुसरी माझी मागणी आहे, नक्षलग्रस्त भत्ता ताबडतोब सुरू करा आणि जे अधिकारी भत्ता सुरू करण्यामध्ये आडकाठी टाकत असेल ते नक्षलवाद्याचे सहकारी आहे म्हणून अटक करा. कारण नक्षलवाद वाढवण्यामध्ये इनडायरेक्टली अप्रत्यक्ष त्यांचं योगदान आहे. खूप चिंता करता हो. मी अर्थमंत्री राहिलोय, देशामध्ये बेस्ट फायनान्स मिनिस्टर म्हणून माझाही सत्कार स्वर्गीय अरुण जेटलींनी इंडिया टुडेच्या मंचावर केला. 11,975 कोटी रेव्हेन्यू सरप्लस केला. ह्या 22-25 कोटींनी काय आपला राज्य बुडणार आहे? सिंदेवाईत चंद्रपूर अँटी करप्शन ब्युरोने धडक कारवाई करत 4,000 रुपयांची लाच मागणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला रंगेहात जेरबंद केले आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत सोलर कनेक्शनच्या रिलीज ऑर्डरसाठी अमोद संतोष रंदये या अभियंत्याने 4,000 रुपयांची लाच घेतली. मिळालेल्या माहितीनुसार अमोद संतोष रंदये सहाय्यक अभियंता उपविभाग कार्यालय सिंदेवाई यांनी 2 ग्राहकांच्या सोलर सिस्टीमचे मीटर कनेक्शन मंजूर करून रिलीज ऑर्डर देण्यासाठी प्रत्येकी 2,000 म्हणजे एकूण 4,000 रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदारांनी याबाबत अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर सापळा रचण्यात आला. पडताळणीत लाचेची मागणी स्पष्ट झाल्यानंतर तडजोडी अंती 3,000 रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने आरोपीला रंगेहात पकडले. सध्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान अँटी करप्शन ब्युरोने नागरिकांना आवाहन केले आहे की कोणताही शासकीय अधिकारी किंवा एजंट कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ एसीबीशी संपर्क साधावा. चंद्रपूर जिल्ह्यात एक भीषण अपघात घडला असून एसटी बस आणि गिट्टीने भरलेल्या ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाई तालुक्यात पळसगाव जाट पुलाजवळ गुरुवारी सायंकाळी हा भीषण अपघात घडला. राजुरा तुमसर एसटी बस सिंदेवाईहून पुढे निघाल्यानंतर अवघ्या काही मिनिटात वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
त्याचवेळी समोरून भरधाव येणाऱ्या गिट्टीने भरलेल्या ट्रकला बसची समोरासमोर जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झालाय. बसमधील प्रवाशांमध्ये एकच किंकाळी फोडली आणि गोंधळ उडाला. या भीषण अपघातात 31 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 16 जणांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. उर्वरित जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, आरोग्य विभाग आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. या भीषण अपघाताचे नेमके कारण काय याचा तपास पोलीस करत आहेत. पुन्हा एका पत्नीने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीला ठार केल्याची घटना राज्याची उपराजधानी नागपूर येथून समोर आली आहे. नागपूरच्या भांडेवाडी पोलीस ठाणे हद्दीतील हनुमान नगर परिसरात ही थरारक घटना घडली असून पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार 45 वर्षीय गणेश उर्फ गुरुदेव बोरकर यांची हत्या ही कोणत्याही वैयक्तिक वैरातून नव्हे तर स्वतःच्या पत्नीनेच प्रियकरासोबत कट रचून ही घटना घडवून आणल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार गणेश बोरकर आणि त्यांची पत्नी मनीषा बोरकर यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. वाद वाढल्याने पत्नी मुलांना घेऊन वेगळी राहत होती. तपासादरम्यान तिने यापूर्वीही पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. 2 जुलैच्या रात्री गणेश बोरकर घरी परतत असताना घराजवळच 2 हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर सपासप वार करत त्यांची निर्घृण हत्या केली. या प्रकरणाचा तपास नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने तांत्रिक पुरावे, गुप्त माहिती आणि अन्य साक्षींच्या आधारे केला. तपासात पत्नी मनीषा बोरकर आणि तिचा कथित साथीदार अभिजित साखरे यांना अटक करण्यात आली आहे. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या हत्याकांडात आणखी काही जणांचा सहभाग असल्याची माहिती असून त्यामध्ये एक अल्पवयीन मुलाचाही समावेश असल्याचेही पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. गडचिरोली पोलीस दलासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण. माओवाद विरोधी अभियानातील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत गडचिरोली पोलीस दलातील 5 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदावर वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली आहे. मुंबईतील पोलीस महासंचालक कार्यालयात झालेल्या विशेष पिपिंग समारंभात महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते या अधिकाऱ्यांच्या खांद्यावर पोलीस निरीक्षक पदाची चिन्हे लावून त्यांचा सन्मान करण्यात आला. वेगवर्धित पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांमध्ये योगीराज जाधव, सचिन जनक, बाबासाहेब दुधाळ, सुनील बागल आणि राहुल देवडे यांचा समावेश आहे. गडचिरोली सारख्या अतिसंवेदनशील आणि माओवादग्रस्त भागात धैर्य, शौर्य, प्रामाणिकपणे आणि कर्तव्यनिष्ठेने बजावलेल्या सेवेचा हा गौरव असल्याचे यावेळी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी सांगितले. तसेच या अधिकाऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या कार्याचे विशेष कौतुकही त्यांनी केले. विशेष म्हणजे गडचिरोली पोलीस दलातील आतापर्यंत तब्बल 404 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वेगवर्धित पदोन्नती मिळाली असून अनेक शौर्य पदकांनीही या दलाचा सन्मान झाला आहे. या पदोन्नतीमुळे गडचिरोली पोलीस दलाचे मनोबल आणखी उंचावणार असून माओवाद विरोधी लढ्यात योगदान देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या शौर्याला मिळालेली ही मोठी सलामी मानली जात आहे. चंद्रपुरातील भाजपाच्या 2 आमदारांमधील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून चंद्रपूर महापालिकेच्या आवारात आज दोन्ही गटात कमालीचा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. महापौर संगीता खांडेकर यांच्या म्हणण्यानुसार ऐनवेळी आमसभा रद्द झाल्याने आमदार जोरगेवार गटाचे नगरसेवक संतापले आणि याच्या निषेधार्थ जोरगेवार गटाचे आमदार थेट आयुक्तांच्या कार्यालयात ठिय्या मांडून बसले होते. दरम्यान आज मुनगंटीवार गटाचे नगरसेवक महापालिकेत पोहोचताच दोन्ही गटात आधी शाब्दिक चकमक झाली आणि त्यानंतर दोन्ही गटाचे नगरसेवक आपसात भिडत थेट एकमेकांच्या अंगावर धावून आले. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये मुनगंटीवार गटाचे राहुल पावडे आणि आमदार जोरगेवार गटाचे शेट्टी एकमेकांवर आक्रमक झालेले दिसत आहेत. नेमके प्रकरण असे आहे की शुक्रवारी होणारी सर्वसाधारण सभा गुरुवारीच महापौर संगीता खांडेकर यांनी रद्द केली. काँग्रेसच्या गटनेते पदाचा वाद न्यायप्रविष्ट असल्याने कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीशी संबंधित एका विषयावर स्थगिती दिल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. मात्र या निर्णयाला जोरगेवार समर्थक नगरसेवकांनी तीव्र विरोध दर्शवत नेमक्या कोणत्या कायदेशीर तरतुदीच्या आधारे संपूर्ण सभा रद्द करण्यात आली असा सवाल उपस्थित करत त्यांनी आयुक्त अकनुरी नरेश यांच्या दालनात घेराव करत ठिय्या आंदोलन सुरू केले. इतकेच नाही तर आंदोलक महापौर खांडेकर यांच्या दालनासमोर पोहोचून स्वपक्षाच्याच महापौराविरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान हा वाद आज इतका चिघळला की दोन्ही गटाचे नगरसेवक थेट एकमेकांच्या अंगावर धावून गेले. मनपातील या राड्यानंतर आता चंद्रपूरच्या स्थानिक राजकारणात दोन्ही बाजूंकडून नेमक्या काय प्रतिक्रिया येतात आणि पक्षाचे वरिष्ठ नेते या गटबाजीवर काय कारवाई करतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा देववाणी.